मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम आणि पार्थ दोघेही बसलेले असतात. तेव्हा आता तेथे मानिनी येते आणि म्हणते, हो धनंजय भाऊजींचा फोन आलाय. विक्रम लगेच कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय रे धनंजय, बोल ना. त्याच वेळी आता धनंजय म्हणतो, अरे विक्रम, गुड न्यूज आहे, मी नंदिनी बरोबर बोललो आणि नंदिनीचा होकार आहे. असं म्हटल्याबरोबरच इकडे विक्रमला खूपच आनंद होतो. तेव्हा हे तर खरंच आनंदाची बातमी आहे असं विक्रम म्हणतो आणि लगेच आपल्या मुलाकडे म्हणजे पार्थकडे पाहतो. तेव्हा पार्थला आपल्या वडिलांच्या एक्सप्रेशनवरून समजतं काहीतरी गुड न्यूज आहे. मग इकडे धनंजय म्हणतो, ऐक ना विक्रम, मी आमच्या गुरुजींबरोबर बोलतो आणि एखादा शुभ मुहूर्त काढतो. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार मुलगी बघण्याच्या अगदी कार्यक्रमाला या जाता, म्हणजे गाठीभेटी होतील, आपलं बोलणं होईल, गप्पा होतील, तेव्हा चालेल ना, का नाही, असं विक्रम म्हणतो. आणि मी मानिनीबरोबर लगेच बोलून घेतो असंही म्हणून आता ते दोघेही फोन ठेवतात. त्याचवेळी मानिनी विचारते, काय हो, काय म्हणाले ते. मग पार्थला घेऊन सहकुटुंब सर्वजण मुलगी बघायला या, आता विक्रम हा गुड न्यूज सांगतो. तेव्हा मानिनी आणि पार्थला आता खूपच आनंद होतो. त्याचवेळी मानिनी जरा शांत होते. तेव्हा विक्रम विचारतो, काय झालं, तू एवढी सिरियस का झालीस. मग आता ती म्हणते, तसं नाही हो, पण आपल्या घरातलं हे पहिलं आणि मोठं कार्य आहे, मग आपल्याला वसुताईला तर सांगायला हवं ना. मला मान्य आहे की तुम्ही करते आहात या घरातले, परंतु वसुताई या आपल्या घरातील वडीलधाऱ्या आहेत आणि ही काय बिझनेस डील नाही आहे की न सांगता त्यांना हे सगळं केलं तरी चालेल, परंतु आपल्याला सांगायला तर हवं. मग आता विक्रम म्हणतो, हा ना जरा नाजूकच विषय आहे. पुढे आता मानिनी म्हणते की आपण पार्थचं लग्न ठरवतोय आणि आपल्या घरात एक मोठी मुलगी सुद्धा आहे, ती म्हणजे रम्या, वसुताईची मुलगी, आणि रम्याच्या लग्ना अगोदर आपल्याला असं पार्थचं लग्न नाही करता येणार. तेव्हा विक्रम म्हणतो, तू म्हणते ना ते बरोबर आहे, पण यावरती मार्ग आहे अगं. आपण मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू, रम्याचं लग्न अगोदर होईल आणि पार्थचं नंतर होईल, त्यात काय एवढं, असं विक्रम म्हणतो. त्याच वेळी आता पार्थ विचार करत असतो की आता पुढे कसं होणार, कारण रम्याचं लग्न झाल्याशिवाय तर माझं आणि नंदिनीचं होणार नाही. त्याच वेळी मानिनी म्हणते, एक प्रॉब्लेम आहे हो, म्हणजे आम्ही काय केलं, वसुताईने आणि मी रम्याचं नाव अगोदरच नोंदवलंय तिकडे विवाह नोंदणी कार्यालयामध्ये, परंतु स्थळंसुद्धा येतात हो, पण ही रम्या काय करते, कोणत्याही मुलाला अशी नकारच देत राहते नेहमी, कोणत्याच मुलाला होकार देत नाही, हा चांगला नाही, तो चांगला नाही, नक्की काय तिच्या मनात आहे ना तेच कळत नाही. मग विक्रम म्हणतो की एवढंच आहे ना, करेल ती एखादा मुलगा पसंत, नको तू टेन्शन घेऊ, मी वसुताई बरोबर ना आत्ताच बोलून घेतो. पण आता पार्थचं नंदिनी बरोबर लग्न ठरवतोय म्हणून म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तिला सांगू रम्याचं झाल्याशिवाय पार्थचं लग्न नाही करायचं, चालेल ना. तेव्हा मानिनी म्हणते, हो ते ठीक आहे, परंतु रम्याने मुलगा एखादा पसंत करायला हवा ना, कारण तिच्या मनात नक्की काय आहे ना हे अजून कळत नाही. विक्रम म्हणतो, मी बोलतो वसुताई बरोबर, नको ना टेन्शन घेऊ तू. आणि पार्थ, ऐक ना रे बाळा, तुझा मित्र वगैरे कुणी असेल लग्नाचा तर सांग, तसं ओळखीत एखादा मुलगा असेल तरीही सांग, म्हणजे म्हणजे कुणाचं लग्न करायचं असेल तर तसं सांग, म्हणजे आपण रम्या त्यांना दाखवू, रम्याचं स्थळ सुचवू. तेव्हा ठीक आहे असं आता पार्थ म्हणतो. इकडे आता पार्थ हा काम करत असतो. त्यानंतर त्याला नंदिनी बरोबर बोलावायचं वाटत असतं आणि नंदिनीची सारखी सारखी त्याला आठवण येत असते. तो म्हणतो की आता त्यांचा होकार तर आलाय, फोन करायला काही हरकत नाही, असं म्हणून तो नंदिनीचा नंबर डायल करतो आणि तिला फोन करणार असतो, पण पुन्हा फोन कट करत म्हणतो की नको नको, अगोदर ना सुरुवात ही मेसेजेसने करायला हवी, म्हणून तो आता लगेच हाय असा मेसेज नंदिनीला करतो. तर दुसरीकडे आरू आणि त्याचबरोबर काव्या या दोघीही अभ्यास करत असतात. तेव्हा त्या दोघींची आता अभ्यासावरूनच भांडणं होतात. मग आता नंदिनी म्हणते, अरे काय चाललंय काय तुमच्या दोघींचं, गप्प बसा ना जरा, रोज रोज अशी भांडणं करत राहतं नुसती. काव्या म्हणते, अगं ताई, हीच माझ्याबरोबर भांडताना नेहमी माझं पुस्तक असं घेत असते आणि मी इकडे तिकडे शोधल्यानंतर मला ते सापडत नाही. आता नंदिनी त्या दोघींना गप्प करते. तेवढ्यातच आता नंदिनीच्या मोबाईलवर पार्थचा हाय असा मेसेज येतो. मग आरू ते पाहते आणि काव्याला दाखवत
पार्थ म्हणते काव्या बघ ना, अगं पार्थ जिजूचा मेसेज आलाय. असं म्हटल्याबरोबरच आता नंदिनी एकदम लाजते आणि या दोघीही एकमेकींकडे मोबाईल घेऊन आता पळत असतात. नंदिनी त्यांच्याकडून मोबाईल घेण्याचा प्रयत्न करते की त्या पटकन मोबाईल, परंतु या दोघीही ऐकत नाही. एकमेकीकडून एकमेकींना तो मोबाईल पास करत असतात. तर नंदिनीला आता त्या चांगलंच पळवतात आणि म्हणतात की आम्ही मोबाईलच नाही देणार. त्यानंतर नंदिनी आता लगेच काव्याकडून फोन घेत असते, परंतु काव्य लगेच आरूकडे तो फोन पास करते. मग आता त्या दोघीही अजिबात तिला फोन देत नसतात आणि एका अटीवरच फोन देईल असं काव्य म्हणते की आम्हाला मेसेज वाचून दाखवायचा. तेव्हा नंदिनी ठीक आहे असं म्हणते. मग आता नंदिनी तिच्या मोबाईलचा पासवर्ड काढते आणि लगेच तो मेसेज वाचून दाखवते की हाय आर यू बिझी असा मेसेज आता पार्थने तिला केलेला असतो. आणि मग दुसरीकडे पार्थ हा सारखा सारखा मोबाईलकडे पाहत असतो की कधी एकदा यांचा रिप्लाय येतोय, परंतु नंदिनी लवकर रिप्लायच करत नाही. कारण काव्या आणि त्याचबरोबर आरू या दोघीही तिला अजिबात श्वाससुद्धा घेऊ देत नसतात. दोघीकडून दोघीही आता अगदी तिला चिटकूनच बसलेल्या असतात, कारण ही ताई काय मेसेज टाईप करते हे त्यांना बघायचं असतं. पण आता नंदिनी त्यांच्यासमोर मेसेज कोणताच टाईप करू शकत नसते. तर दुसरीकडे पार्थ म्हणतो आता ना मी यांना फोनच करतो असं म्हणून तो लगेच नंदिनीला कॉल करतो. त्यावेळी नंदिनी म्हणते एकदम शांत बसायचा हा, अजिबात मध्ये मध्ये काही बोलायचं नाही. त्यांचा फोन आलाय ना, मला आता घेऊ देत फोन असं म्हणून ती आता कॉल घेते आणि हाय पार्थ असं म्हणते. त्यावेळी आता तो म्हणतो हाय तुम्ही कशा आहात. ती म्हणते मी बरी आहे अहो, काय झालं मला. मग आता तो म्हणतो काही नाही, असं अचानक तुम्हाला घरी जावं लागलं ना, म्हणून म्हटलं की तुम्ही बऱ्या आहात का. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते हो तसं काही नाही, काम होतं. बाय द वे ते जाऊ द्यात, परंतु तुम्ही कॅफेमध्ये मला अजिबात ठीक दिसत नव्हतात. नक्की काय झालं होतं तुम्हाला, एवढे गोंधळले का होतात तुम्ही. तेव्हा आता पार्थलाच तो आणि म्हणतो तुम्हाला नाही माहीत का काय झालं होतं. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला समजलं असेल ना की मला काय झालं होतं, मला काय सांगायचं होतं तुम्हाला. तेव्हा नंदिनी आता माहीत नसल्यासारखं नाटक करते आणि म्हणते की नाही हो मला काय झालं होतं काही नाही. ॲक्च्युली होमला डोनेशन द्यायचं होतं ना, तेव्हा काही लोक घरी आले होते संस्थेचे आणि मग त्यांच्याबरोबरच माझी खूप वेळ मीटिंग होती. मग आता पार्थ म्हणतो ॲक्च्युली आम्ही तुमच्या घरी येणार आहोत उद्या तुम्हाला पाहायला. मग नंदिनी मुद्दामच नाटक करत म्हणते मला पाहायला म्हणजे मला काहीच झालेलं नाही, मी एकदम ओके आहे. तेव्हा पार्थ आता गडबडतो आणि विचार करत असतो नक्की काय झालं यांना, अशा का बोलतायत ह्या विषय टाळून टाळून. मग आता तो विचारतो तुम्ही नक्की होकार दिलाय ना. इकडे नंदिनी हसते आणि म्हणते होकार कसला ओ होकार. तेव्हा काव्या आणि आरू या दोघीही जोरात ओरडणार असतात, परंतु नंदिनी त्यांना गप्प करते आणि गालातच हसते. त्याच वेळी आता पार्थ विचारतो काय हो, म्हणजे घरच्यांनी असं काहीही तुम्हाला न सांगता परस्पर निर्णय घेतलाय का हा, मला तर आता कळतच नाही. तेव्हा कोणता निर्णय असं नंदिनी आता मुद्दाम म्हणून त्याला विचारते. तेव्हा आता पार्थ म्हणतो एक मिनिट हा, काहीतरी गैरसमज होतो इथे, म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहीत नाही का. तेव्हा नंदिनी हसतच म्हणते नाही नाही माहीत मला. त्याचवेळी आता नंदिनी हो असं म्हणते. मग आता पार्थ लाजतो आणि म्हणतो अच्छा म्हणजे होकार आहे का. त्यावेळी नंदिनी म्हणते हो, पण तुम्हाला कसं कळलं. तेव्हा पार्थ म्हणतो मला कळलं. त्यावेळी आता पार्थ पुढे म्हणतो की भेटूयात हा उद्या आपण. मग आता नंदिनी म्हणते म्हणजे, तर पार्थ म्हणतो अहो तुम्हाला बघायला यायचं आहे ना उद्या, म्हणजे तसं निमंत्रणच आहे ना. तेव्हा नंदिनी लाजते आणि म्हणते हो नक्की या. आता ते दोघेही एकमेकांना सी यू बाय गुड नाईट असं म्हणतात. तर काव्य आता ते सगळं बोलणं ऐकते आणि आरूला जवळ घेत तिला अशी थोपटवत म्हणते गुड नाईट. मग आता नंदिनी खूप गोड लाजत असते. आता दोघेही एकमेकांच्या खूप आठवणीत असतात. तर दुसऱ्या दिवशी काव्याला आता काहीही करून जीवाला भेटायचं असतं आणि मग ती जीवाची खूप वेळ एका समुद्रकिनारी वाट पाहत बसलेली असते. त्याच वेळी आता तेथे धावतच जीवा येतो आणि विचारतो काय ग काय झालं, तू एवढं अर्जंट फोन करून मला बोलवलंय, अगोदरच माझ्या काळजाची
धडधड वाढली आहे सांग बरं. तेव्हा काव्य आता एकदम सिरियस होते आणि म्हणते लग्न ठरलंय. तेव्हा जीवाला प्रचंड धक्का बसतो आणि तो विचारतो काय, असं कसं लग्न ठरलं एका दिवसात, हे शक्य नाही आहे, कधीच शक्य नाही आहे. मग आता ती म्हणते अरे तू ऐकून घे. मग आता तो म्हणतो काय ऐकायचं राहिलंय, हे शक्यच नाही, कारण आपण तुझ्या घरच्यांबरोबर बोलू आणि जर नाही ऐकलं ना तर काव्य आपण दोघेही पळून जाऊ. मग आता ती गालातच हसते. तेव्हा तो म्हणतो अगं हसू नको ना प्लीज, अगं तुला झालंय काय, इथे बघ माझ्या हृदयाची किती धडधड वाढली आहे. असं म्हणून तो आता तिला ती धडधड दाखवतो. त्याचवेळी काव्य आता म्हणते रिलॅक्स रिलॅक्स हो जरा तू. अरे लग्न ठरलंय परंतु माझं लग्न नाही ठरलं. तेव्हा जीवा विचारतो काय, आणि मग जरा तो मोकळा श्वास घेतो आणि म्हणतो मग तू मला एवढ्या लवकर का पटकन बोलवून घेतलं सांग बरं, मी हातातली कामं सोडून आलो ना तुला भेटायला. तेव्हा आता ती म्हणते कारण लग्न आपल्या घरात ठरलंय. तेव्हा तो आता म्हणतो त्या घरात म्हणजे मला कळत नाही ग, आता तुझं नाही ठरलं आणि माझं माझं लग्न ठरलंय का, मग मला न विचारता माझ्या घरच्यांनी असं परस्पर माझं लग्नसुद्धा ठरवलं, असे कसे करू शकतात ते. तेव्हा आता काव्य म्हणते गप्प बस ना जन्मजय, तू काही वेडा आहेस का, आणि 24 तास तुझ्या डोक्यामध्ये फक्त आपल्या लग्नाचे विचार असतात का रे. तेव्हा तो म्हणतो आता आपल्या घरात लग्न म्हणजे आपलंच की नाही. तेव्हा काव्य म्हणते अरे आपलं लग्न नाही होणार, तू गेस कर ना जरा. त्यानंतर आता ती म्हणते की ठीक आहे, तुझी उत्सुकता जास्त ताणून धरत नाही, मी सांगूनच टाकते. माझी मोठी बहीण नंदिनी ताई आणि त्याचबरोबर तुझा भाऊ पार्थ, मोठा भाऊ, दोघांचं लग्न ठरतंय. तेव्हा तो म्हणतो तुझी मोठी बहीण नंदिनी आणि माझा भाऊ पार्थ या दोघांचं लग्न, त्याला याबद्दल खरंच काही माहीत नसतं. मग आता ती म्हणते अरे मी खरं बोलतीये, मला बाबांनी काल सांगितलंय. तेव्हा तो आता खूपच खुश होतो आणि म्हणतो की तुझी डॅशिंग बहीण नंदिनी ताई आणि माझा तगडा आणि थोडा लाजाळू भाऊ पार्थ दादा यांचं लग्न. असं म्हणून तो आता काव्याला गोल 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 फिरवतो आणि जोराजोरात ओरडतो. तेव्हा आता ती म्हणते बस झालं ना आता, बस झालं. तेव्हा तो म्हणतो म्हणजे आपली लाईन क्लिअर झाली म्हणायचं. तेव्हा ती म्हणते हो आपली लाईन तर क्लिअर झाली. असं म्हणून दोघेही खुश होतात. तेव्हा ती म्हणते एवढ्यातच खुश झालास. तेव्हा तो म्हणतो की हो एवढ्यातच खुश झालो, कारण आपली लाईन पुढे क्लिअर होणार आहे ना. असं म्हणून आता तो पुन्हा काव्याला गोलगोल फिरवतो. तेथे असणारे आता बाकीचे कपल असतात ते या दोघांकडे पाहतच राहतात. मग नंतर आता तो म्हणतो की मला एक कळत नाही, मला ही गोष्ट तुझ्याकडून का कळतीये, म्हणजे घरात तर मला कोणी काही सांगितलं नाही आणि पार्थ दादाने सुद्धा नाही. त्याचवेळी तो म्हणतो आत्ता माझ्या लक्षात येते, दादा महत्त्वाचं काहीतरी सांगायला आला पण मी ते टाळलं, मला ही गोष्ट समजू शकली नाही, आता मीच त्याच्याशी बोलेन. आता झालं सेटल सगळं. तेव्हा काव्य म्हणते हो. तर दुसरीकडे रम्या आता पार्थच्या फोटोकडे पाहतच राहते आणि म्हणते पार्थ अरे घरामध्ये तुला लाजाळूचं झाड म्हणतात ना, ते काही खोटं नाही, तुला खूप खरंच लाजाळू आहे सरे. तू नेहमी असा लाजत असतो माझ्याबरोबर सुद्धा काही एवढं बोलत नाही. आता बघ ना माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला तर दिला, परंतु तो स्कार्फ तुला आवडला की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. मी तुला फोन करू का तुला आवडला की नाही हे विचारण्यासाठी. असं म्हणून ती त्याला फोन करणार असते आणि मग म्हणते नको. ती डायल केलेला नंबर पुन्हा कट करते आणि मग त्यानंतर म्हणते टेक्स्ट करू का तुला, पण नको, मीच का सगळं करायचं, म्हणजे तुझ्याकडूनही काहीतरी असा रिस्पॉन्स आला पाहिजे ना, म्हणजे तुझ्याकडून एकसुद्धा असा मला मेसेज आला नाही की कॉल आला नाही, असं प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी. त्याचवेळी आता ती पुढे म्हणते मी ना आता तुला रिप्लायच करणार नाही, बघू तू कधी रिप्लाय करतो ते. असं म्हणून ती त्याच्या फोटोकडे आता पुन्हा एकदा पाहू लागते. त्या फोटोकडे पाहत पाहत ती म्हणते पार्थ मी काय करू, अरे माझं तुझ्यावर ना खूप म्हणजे खूप प्रेम आहे, तू ना मला असं वेडच लावलं आहेस आणि तुझी ती माझ्याबरोबर बोलण्याची आणि वागण्याची जी काही स्टाईल आहे ना ती अक्षरशः माझा जीव घेते. अरे तू असं म्हणतोस ना माझीवाली कॉफी आणि हे पार्टनर इतका गोड बोलतोस ना, तर कधी कधी असं वाटतं ना धावत यावं. आणि असं म्हणून ती त्याच्या स्वप्नात अगदी रंगूनच जाते. तेवढ्यातच आता वसू तेथे येते आणि रम्याकडे पाहतच राहते. वसू आता रम्याकडे पाहतच राहते.
तर रम्या आता पूर्णपणे पार्थच्या प्रेमात वेडी झालेली असते. तेव्हा रम्या काय चाललंय असं आता रागातच जरा वसू विचारते आणि तिच्याजवळ येऊन तो फोटो हातात घेते. तेव्हा तिलाही धक्काच बसतो. तर इकडे पार्थ आणि नंदिनी हे दोघेही आता कॅफेमध्ये येतात. मग आता काय बोलायचंय असं आता नंदिनी विचारते. दोघेही जरा लाजतच असतात. मग आता आपल्या पॅरेंट्सने एकमेकांसाठी आपल्याला चूज केलंय असं आता पार्थ म्हणतो. तुमची काही हरकत नाही ना? मग आता ती विचारते, काय तुमची हरकत आहे का मग? तेव्हा पार्थ पटकन बोलून जातो, नाही हो तसं नाही, मला तर तुम्ही खूप. असं म्हटल्यावर नंदिनी थोडी लाजते आणि विचारते, काय बोला की अहो. मग आता तो लाजतो आणि म्हणतो, मला असं विचारायचंय, तुमच्या मनाविरुद्ध लग्न तर होत नाहीये ना? जर असं असेल ना तर काही कारण सांगा, मग मी कोणतंही कारण काढेल आणि या लग्नाला नकार देईन. तर तेथे आता वेटर येतो. मग आता तुम्हाला कोणत्या फ्लेवरची कॉफी आवडते असं तो विचारतो. ती म्हणते, तुम्ही घ्याल तो फ्लेवर मला आवडेल. कॉफीची ऑर्डर घेतल्यानंतर वेटर तेथून जातो. तेव्हा आता कुठे होतो आपण असं पार्थ विचारतो. मग नंदिनी हसतच म्हणते, लग्न न करण्यावर. तेव्हा तो म्हणतो, असं कसं, लग्न तर करायचंच आहे. मग नंदिनी हसते आणि म्हणते, हो ओके, काही प्रॉब्लेम नाही. त्याचवेळी आता तो म्हणतो, म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे ना? मग आता ती म्हणते, असं नाही आहे. मग आता तो म्हणतो, कसं आहे मग? म्हणजे तुमच्या पॅरेंट्सने हे लग्न जुळवलं म्हणून तुम्ही फक्त जबाबदारीतून आलेला होकार आहे का हा? ती म्हणते, अगदी तसंच नाही आहे. मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहून खूप हसतात आणि लाजतात. तर आता त्या दोघांचं तसंच कंटिन्यू पुढे बोलणं सुरू होतं. तर दुसरीकडे आता वसू विचारते, मी काय विचारतीये रम्या? तू पार्थच्या फोटोबरोबर बोलत होतीस का? सांग पटकन. मग आता ती खूपच घाबरते आणि रडत असते. मग आता वसू म्हणते, अगं पार्थच्या फोटोबरोबर तू बोलतीये, तुला याचा अर्थ कळतोय का? म्हणजे प्रेमात पडलेली माणसं ना अशी बोलतात. खूपच घाबरलेली असते. मग आता वसू हसते आणि म्हणते, सांग ना, पार्थच्या प्रेमात पडलीस का बाळा तू? तेव्हा आता ती खूपच लाजते आणि आईकडे पाठ करून उभी राहते. त्याचवेळी वसू आता पुढे विचारते, बाळा बोल ना, मॅरेज ब्युरोमधून कुणी कुणाची माहिती दिली की एखादं स्थळ सुचवलं तर तू ते रिजेक्ट करायची, याचा अर्थ मला आत्ता समजतोय. काय हेच कारण होतं ना? मग आता ती हो असं म्हणते. तेव्हा इतका आवडतो का तुला पार्थ असं आता वसू विचारते. मग आता ती म्हणते, हो मला पार्थ खूप आवडतो. त्याचवेळी वसू आता विचारते, बरं मला एक सांग की तुला तो आवडतो की त्यालाही तू आवडते? रम्या म्हणते, आई त्यालाही मी आवडते. मग वसूला आनंद होतो. त्याचवेळी आता रम्या म्हणू लागते, आई लहानपणापासून आम्ही दोघे एकत्र वाढलो आणि त्यालाच मी माझं लाईफ पार्टनर म्हणून इमॅजिन केलंय. म्हणूनच मी त्याला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याने होकार सुद्धा दिला. त्याचवेळी वसूला खूप आनंद होतो आणि म्हणते ती की पार्थसारखा चांगला मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही अगं. मी ना आता एक काम करते, लवकरात लवकर जाऊन विक्रम बरोबर बोलते. त्याचवेळी आता रम्या म्हणते, मामाबरोबर बोलणार? तेव्हा आता वसू म्हणते, आपल्याकडे रीतच आहे मामाच्या मुलाला मुलगी देण्याची आणि तसंही तू घरात सगळ्यांची लाडकी आहे. आता पार्थलाच आवडते म्हटल्यावर प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे लग्नानंतर सुद्धा तू माझ्या डोळ्यासमोर राहशील. तर त्या दोघीही एकमेकींना घट्टमिठी मारतात. दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. कारण आता वसूला असं वाटत असतं की रम्याचं पार्थबरोबर फायनली लग्न होणारच. आता पार्थ आणि नंदिनी हे दोघेही कॉफी घेत असतात. तेव्हा आता पार्थ विचारतो, तुम्हाला एक विचारू का? मग आता नंदिनी म्हणते, हो ऑफकोर्स, का नाही? तो आता विचारतो, प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा ती म्हणते, प्रेमाबद्दल तसं खास काही मत नाही, परंतु प्रेमाच्या अशा विविध शेड्स असतात आणि लग्नानंतर काही एवढं जाणवत नाही त्याचं. म्हणजे माझे असे अनेक मित्रमैत्रीण आहेत, त्यांचं लव्ह मॅरेज आणि काहींचं अरेंज मॅरेज झालं आहे. पार्थ म्हणतो, हो माझ्याही मित्रांचं काहींचं लव्ह मॅरेज झाले आणि काहींचं अरेंज मॅरेज झाले. कारण लग्नानंतर नॉर्मली कसं होतं ना की दोघेही एकमेकांवर रागवतात, एकमेकांबरोबर रुसतात आणि पुन्हा एकत्र येतात. त्याचवेळी नंदिनी म्हणते, असं सगळं सारखं असेल ना तरीही एक गोष्ट मला स्ट्रॉंगली वाटते, कारण प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही खूप वेगवेगळी असते आणि युनिक असते, हो की नाही? कारण कळी जशी उमलते ना तितकंच सहज उमलत असावं ते प्रेम. म्हणजे ते उमलताना दिसत नाही, जाणवतं मात्र प्रत्येकाला.
आणि मला असंच वाटतं की प्रेम ही खूप एक सुंदर आणि पवित्र भावना आहे आणि माणसाचं पूर्ण आयुष्य अगदी बदलून टाकणारी, कारण कित्येक जन्म अपुरे पडतात माणसाला प्रेमाचा खरा अर्थ कळण्यासाठी. तेव्हा पार्थ आता म्हणतो, अगदी करेक्ट बोललात तुम्ही, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याच वेळी पुढे आता तो म्हणतो, खरं तर प्रेमाबद्दल माझ्या याच फिलिंग्स आहे, फक्त आणि फक्त मला शब्द सापडत नव्हते. ग्रेट कम्युनिकेशन इज वंडरफुल असं म्हणून तो आता तिच्यावर इम्प्रेस होतो. तेव्हा तीही त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता ते दोघेही एकमेकांना चिअर्स असं म्हणतात आणि कॉफी पुन्हा एकदा पिऊ लागतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता रम्याच्या लग्नाबद्दल तुझे काय विचार आहे, तिच्या लग्नासाठी तू रेडी आहेस ना, असं विक्रम आता वसूला विचारतो. त्याच वेळी आता वसू म्हणते, हो मी तर खूप खुश आहे आणि रेडीसुद्धा आहे. तिचा आता गैरसमज होतो की पार्थचं आणि रम्याचं लग्न, या दोघांचं लग्न होणार. काही वेळानंतर आता पार्थ आणि रम्या हे दोघेही डिझाईन सिलेक्ट करत असतात. तेव्हा वसू आता खूपच खुश होते. तर दुसरीकडे आता विक्रमला भोसले हा भेटायला बोलवतो आणि म्हणतो की पार्टीमध्ये जेव्हापासून माझ्या शनयाने तुझ्या पार्थला पाहिलंय ना, तेव्हापासून ती त्याच्या प्रेमातच पडलीये. त्या दोघांचं लग्न आपण लावायचं का, असं आता विक्रमला भोसले विचारतात. त्यावेळी आता विक्रमला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे नंदिनी आता काव्याला विचारते, काय गं, माझं लग्न ठरल्यापासून तूच जास्त खुश दिसतीये. तेव्हा आता काव्याला धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.